नमस्कार, मी डॉक्टर मधु वाघवेकर. आजच्या या भागामध्ये आपण एक फळाविषयी माहिती घेणार आहोत, की जे फळ जर वयाच्या 30 वर्षानंतर जर तुम्ही सातत्याने खाल्लं, तर तुम्ही शतायुषी व्हाल. तर याच विषयावर आपण वेळ न दवडता पटकन चालू करणार आहोत. तर आवळा याविषयी आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. आवळा हे असं फळ आहे, की जे तुम्ही वयाच्या 30व्या वर्षानंतर जर खायला सुरुवात केली, तर तुम्ही नक्कीच शतायुषी व्हाल. तर यात माझा जो मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं, की माझा इंटरेस्ट आहे तो म्हणजे प्रिव्हेंटिव्ह डायबेटॉलॉजी आणि प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी. तर याच्यामध्ये आवळा हे फळ कसं काय उपयुक्त आहे, हे आधी आपण बघणार. त्याच्यानंतर आवळ्याचे काही वेगवेगळे उपयोग आहेत ते आपण बघणार. पहिलं आपण बघूया कार्डिक व्ह्यू. तर आता आवळ्यामध्ये एम्लिकॅनिन ए आणि बी हे जे घटक द्रव्य आहेत, त्यामुळे काय होतं तर इस्चेमिया म्हणजे तुम्ही ऐकून असाल इस्चेमिक हार्ट डिसीज. यामध्ये कसं असतं की हार्टचा जो ऑक्सिजन डिमांड आहे ती ब्लड सप्लायच्या मानाने वाढलेली असते. त्यामुळे तिथे काय होतं तर इस्चेमिया होत जातो, म्हणजेच काय ऑक्सिजनचा पुरवठा कमी होत जातो. तर अशा ठिकाणी तुम्ही जर आवळा खात असाल तर तो इस्चेमिया हा कमी व्हायला मदत होते. हायपरटेन्शन मध्ये बोलायचं झालं तर हायपरटेन्शनचं मेन कॉज असतं ते म्हणजे अथेरोस्क्लेरोसिस. याच्यामध्ये काय असतं की जी आर्टेरियल वॉल असते त्याच्या आतमध्ये कोलेस्टेरॉल प्लेक तयार होतं आणि त्यामुळे जी आर्टेरियल वॉल आहे ती कठीण व्हायला लागते. हार्डनिंग त्याच्यामध्ये येतं आणि त्यामुळे आपसुकच तुमचं ब्लड प्रेशर हे वाढायला लागतं. तर अशा स्थितीमध्ये जर तुम्ही आवळा खाल्लात तर हा आवळा ते ब्लड प्रेशर कमी करायला मदत करतं. लिपिड जे आहे बॅड कोलेस्टेरॉल कमी करायला मदत करतं. त्याच्यानंतर पुढचा याचा उपयोग आहे ते म्हणजे अँटी डायबेटिक, म्हणजे तुमची जी ब्लड शुगर लेवल आहे ती कमी करायला आवळा हे मदत करतं. त्याच्यामध्ये जे घटक द्रव्य आहेत ते अल्फा अमायलेज जे सारखे जे केमिकल तुमच्या शरीरात तयार होतात तर ते इनहिबिट करतं. म्हणजे त्यामुळे तुमचा कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम पासून जी शुगर तयार होते ती कमी व्हायला लागते आणि त्यामुळे ब्लड शुगर लेवल ही कंट्रोलमध्ये यायला लागते. दुसरं म्हणजे की हायपरग्लायसेमिक लेन्स ऑप्टिफिकेशन. त्याच्यामध्ये कसं असतं की तुमची ब्लड शुगर लेवल जास्त वाढल्यामुळे लेन्स जी आहे म्हणजे डोळ्याची जी तुमची नॅचरल लेन्स असते ती ऑपिफिकेशन म्हणजे ती अशी दुधासारखी व्हायला लागते, ऑपेक व्हायला लागते. तिची जी ट्रान्सपरन्सी असते ती कमी व्हायला लागते. तर ह्याच्यामध्ये सुद्धा जर तुम्ही आवळ्याचं फळ खाल्लं तर खूप चांगला फायदा होतो. तिसरा फायदा म्हणजे वुंड हिलिंगसाठी. आता आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात आहे. त्यामुळे तुम्ही जर कुठली तुम्हाला जखम झाली असेल तर ती जखम भरण्यासाठी व्हिटॅमिन सी हे उपयुक्त असतं आणि नॅचरली जर तुम्ही आवळे खात असाल तर ती कुठलीही जखम ही लवकर भरून येते. तिसरं म्हणजे चौथं म्हणजे हिपॅटो प्रोटेक्टिव्ह, म्हणजे तुमच्या यकृताला हे चांगलं प्रोटेक्शन देतं. त्याच्यानंतर नेफ्रो प्रोटेक्टिव्ह म्हणजेच जे क्रियाट वगैरे जे टॉक्झिक मटेरियल किडनीद्वारे फिल्टर केले जातात. तर त्याची जर किडनी प्रॉपर फिल्टर करत नसेल तर त्यांची ब्लड मधली लेवल वाढायला लागते. तर अशा वेळेस सुद्धा तुम्ही जर आवळा खाल्ला तर ती कमी व्हायला मदत होते. त्याच्यानंतर जे व्हाईट डिस्चार्ज, स्त्रियांमध्ये बऱ्याचदा व्हाईट डिस्चार्जचं प्रमाण जास्त आढळतं, म्हणजेच अंगावरून पांढरं जाणे. तर याच्यामध्ये आमच्या चरक आचार्यांनी सांगितलेलं आहे की आवळा पावडर, ज्येष्ठमध पावडर ही मधासोबत जर घेतली तर तुमचं अंगावरून पांढरं जाणं कमी होतं. तसंच जे रक्तप्रदार सारखे व्याधी आहेत किंवा रक्तस्राव होतो, हिमोरॉइड्स मध्ये म्हणजे ब्लिडिंग पाईल्स मध्ये रक्तस्राव होतो, तर त्याच्यामध्ये सुद्धा आवळ्याची पावडर ही खूप गुणकारी ठरते. त्याच्यानंतर अँटी एजिंग. अँटी एजिंग असल्यामुळे अर्थातच तुम्हाला जर चिरतरुण राहायचं असेल तर आवळा हा नक्कीच मदत करेल. त्याच्यानंतर हेअर जो आपले केस आहेत त्यांच्या वाढीसाठी सुद्धा आवळा हे महत्वाचा आहे. आता काहींच्या नखांवर तुम्ही बघितलं तर पांढरे डाग असतात, ते विटामिन सीच्या कमतरतेमुळे असतात. तर अशा वेळेस जर तुम्ही आवळा तुमच्या खाण्यामध्ये ठेवला तर तो नक्कीच फायदेकारी ठरतो. त्याच्यानंतर जे ॲनिमिया आहे, ॲनिमिया म्हणजे पांडुरोग जो म्हणतो आपण, बरेच जण भारतामध्ये बरे 80% महिलांना रक्तक्षय असतो, म्हणजे हिमोग्लोबिन त्यांचं कमी असतं. तर याच्यामध्ये जर तुम्ही आवळा खायला लागलात तर काय होतं की याच्यामध्ये व्हिटॅमिन सी असतं, तर ते व्हिटॅमिन सी आयर्न ॲब्सॉर्प्शनसाठी खूप चांगलं काम करतं. त्यामुळे आपोआपच नॅचरली तुमचं आयर्न ॲब्सॉर्प्शन वाढतं
आणि त्यामुळे आयर्न वाढल्यामुळे तुमचं हिमोग्लोबिन सुद्धा वाढायला मदत होते. त्याच्यानंतर जे डोळ्यांचे विकार आहेत आय डिसऑर्डरमध्ये, तर ह्याच्यामध्ये सुद्धा आवळा हा खूप महत्त्वाचा ठरतो. माझी ही माहिती तुम्हाला खूप आवडली असल्यास नक्कीच चॅनलला शाकल्यकट्टा या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.